ओके. तर आपण आज परत एक पेपर सॉल्व करून बघू. या व्हिडिओला सगळ्यांनी क्लिअरफुली बघायचं आहे, तरच तुमचे मार्क्स वाढणार आहेत. हे सगळी मेहनत तुमच्यासाठीच घेतली जात आहे, तरी सगळ्यांनी याचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. ओके. फायनल एक्झाम मध्ये तुम्हाला पूर्ण पेपर सोडवायचा आहे. मी सध्या तुम्हाला फक्त प्रॅक्टिकलचे क्वेश्चन समजून देत आहोत. तुमची जेव्हा अंतिम परीक्षा असेल तेव्हा तुम्हाला हे ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न सुद्धा सोडवायचे आहेत. तर आपण पहिली लेवल बघू प्रॅक्टिकलची. इथे हिंदुस्तान फोल्डरला कॉपी करायचे आहे. हिंदुस्तानवरती राईट क्लिक करा आणि याला कॉपी आणि त्याला टाटा फोल्डर मध्ये पेस्ट करायचे. टाटा पूर्णपणे ओपन झाला पाहिजे आणि असं वरती तुम्हाला टाटा नाव दिसायला पाहिजे आणि राईट क्लिक करून पेस्ट, सबमिट. इथे एक हार्डवेअर फोल्डर दिलेला आहे ज्याच्यामध्ये हेडफोन नावाची फाईल आहे. हार्डवेअरला ओपन करा. इथे तुम्हाला हेडफोन मिळालेला आहे. त्याच्यावरती राईट क्लिक आणि तुम्हाला करायचे रिनेम. तुम्ही क्वेश्चन मध्ये बघाल तर तुम्हाला हेडफोनच्या नंतर .bmp नाव दिसतो. सॉरी, कॉपी करायचा होता. सॉरी, राईट क्लिक, कॉपी, त्याच्यानंतर कलर अदर मध्ये पेस्ट करायचे आहे. बॅक, कलर अदर, राईट क्लिक, पेस्ट. प्रश्न सोडवून झाल्याच्या नंतर 2 ते 3 सेकंद वेट करायचं आहे. परत हार्डवेअर फोल्डरला जायचं आहे. कीबोर्ड नावाची फाईल कॉपी करायची आहे. बॅक, कलर अदर, राईट क्लिक, पेस्ट. पेस्ट करताना वरती असं तुम्हाला जसं खाली क्वेश्चन मध्ये दिलेलं तसंच वरती कलर अदर पण दिसायला पाहिजे. दिलेल्या डॉक्युमेंट मधील सर्व टेक्स्टला डार्क ब्लू कलर द्यायचा आहे. आता सर्व टेक्स्ट म्हणतो तर तुम्हाला सर्व टेक्स्ट सिलेक्ट करण्यासाठी इथे तुम्हाला सिलेक्ट ऑलचा एक ऑप्शन आहे किंवा कीबोर्ड वरून तुम्ही कंट्रोल ए नावाची बटन प्रेस करा. त्याच्यानंतर त्याला डार्क ब्लू कलर अप्लाय करायचा आहे. डार्क ब्लू कलर कोणता द्यायचा आहे? टेक्स्ट कलर. हा इथं टेक्स्ट कलर तुम्हाला द्यायचा आहे. आणि केव्हाही परीक्षेमध्ये कलर जे विचारले जातात हे स्टँडर्ड कलर्स मधूनच विचारले जातात. आणि त्या कलरवर तुम्ही माउस पॉइंटर नेऊन थांबा तर तुम्हाला त्याचं नाव पण दिसेल. पाचव्या वाक्याला सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. तर पाचव्या वाक्याच्या समोर माउस पॉइंटर घेऊन या आणि क्लिक करा. त्याच्यानंतर त्याला बोल्ड आणि अंडरलाईन करायचे आहे. बोल्ड, अंडरलाईन. आपण ज्या गोष्टी अप्लाय केलेल्या आहेत त्या सेंटेन्सला अप्लाय झालेल्या आहेत का ते पण बघून घ्यायचं. त्याला बघू शकता बोल्ड डार्क झालेले आहेत आणि रेषा पण आली आहे खाली. पाचव्या वाक्याचा फॉन्ट स्टाईल बदलून इटॅलिक करायचं आहे. सेम सिलेक्ट करायचं आहे. असं एरोनी सिलेक्ट करत चला आणि आय म्हणजे इटालिक. ओके. नाव बघू शकता तिरछे झालेले आहेत. इथे एक एक्सेलची शीट ओपन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कॉलम जी नंतर एक नवीन कॉलम इन्सर्ट करायचा आहे. कॉलम जी मध्ये हा इको सब्जेक्ट लिहिलेला आहे आणि त्याला लागूनच कम्प्युटर सब्जेक्ट लिहिलेला आहे. तर कॉलम जी म्हटलं तर तुम्ही एच कॉलमला सिलेक्ट करायचं आहे आणि इन्सर्टला जाऊन इन्सर्ट शीट कॉलम या पर्यायाचा वापर करायचा आहे. तुम्ही बघू शकता कॉलम जी मध्ये इको लिहिलेलं होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला एक नवीन कॉलम हवा होता, जो इथे एक नवीन कॉलम इन्सर्ट झालेला आहे.
रिझल्ट टेम्पलेट शीटचे नाव बदलायचे आणि त्याला नेम लिस्ट नाव करायचं आपल्याला. इथे तुम्हाला खाली नाव दिसत आहे रिझल्ट टेम्पलेट. याचं नाव चेंज करण्यासाठी तुम्ही याच्यावरती राईट क्लिक करून रिनेम पर्याय घेऊ शकता, किंवा इथं फॉर्मॅट मध्ये सुद्धा तुम्हाला रिनेम शीटचा ऑप्शन दिसेल. आता हे सिलेक्ट झालेलं आहे. कीबोर्डवरून तुम्हाला नाव टाईप करायचं आहे, नेम लिस्ट. मॅक्झिमम मुलं शेवटच्या शब्दाच्या नंतरही असं स्पेस देतात, ते तुम्हाला द्यायचं नाहीये. परत नाव लिहून झाल्याच्या नंतर शीटवर एकदा क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर सबमिट. दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये 10 अतिरिक्त स्लाइड घ्यायचे आहेत. तुम्ही डायरेक्टली न्यू स्लाइड नावाच्या वर क्लिक करू नका. फर्स्ट टाइम एकदा ब्लँक स्लाइड घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला न्यू स्लाइड नावाच्या वर क्लिक करून स्लाइड घेता येतील. अशा टोटल 11 स्लाइड्स व्हायला पाहिजे. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये दुसऱ्या स्लाइडवरील स्लाइड क्रमांक 2 वरील क्लास रूल हा शीर्षक फुल रिफ्लेक्शन टचिंग मध्ये शो करायचा. ते आलो आपण. इथे क्लास रूल इथे पण दिसत आहे आणि हे इथे खाली पण दिसत आहे. हे फुटर मध्ये लिहिलेलं आहे, याला नाही करायचं, आपल्याला टायटलला करायचं आहे. सिलेक्ट करा. सिलेक्ट करताना याच्यावरती क्लिक नाही करायचं, इथे क्लिक करायचं आहे आणि त्याला टेक्स्ट इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला. फॉर्मॅट हा इथे दिलेला आहे टेक्स्ट इफेक्ट. इथे रिफ्लेक्शन आणि इथे क्वेश्चन मध्ये जो नाव दिलेला आहे फुल रिफ्लेक्शन टचिंग, तो इथे तुम्हाला द्यायचा आहे. ओके. या नावाच्या खाली तुम्ही बघू शकता त्याचं रिफ्लेक्शन शो झालेलं आहे. आपल्याला मेनू बारचा वापर करायचा आहे आणि फुल स्क्रीन मोड मध्ये आपल्याला बघायचं आहे पेजला. ओके. सर्वात आधी तुम्हाला एक वेब पेज ओपन करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला मायक्रोसॉफ्ट पेज ओपन करावं लागणार. त्याच्यानंतर गुगल वेबसाईट ओपन करावी लागेल आणि एंटर बटन प्रेस करावं लागेल. ओपन झालाय. 1 नंबरच्या पर्यायामध्ये तो नाही आहे, 3 मध्ये पण नाही आहे, 4 मध्ये पण नाही आहे. तर याचा करेक्ट आन्सर आहे 2. आपल्याला आधी गुगल वेबसाईट ओपन करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मुंबई युनिव्हर्सिटी सर्च करायची आहे. मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा. वेबसाईट एंटर नाही आहे. मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा. वेबसाईट एंटर. ठीक आहे. वेबसाईट ओपन झाली. आता सर्च बॉक्स मध्ये मुंबई युनिव्हर्सिटी टाईप करायचं आहे. एंटर बटन दाबायचं आहे आणि हा 2 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. ओके. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. कॉन्टॅक्ट क्रिएट करायचं आहे आपल्याला एक. याच्यामध्ये मॅक्झिमम मुलांचे चुका होत आहेत, कारण की ते कॉपी पेस्ट करत आहेत. शक्यतो इथं टाईप करण्याचा प्रयत्न करा. कंपनीचे नाव MTNL आणि जॉब टायटल आहे रिजो. कॅपिटल लेटर स्मॉल लेटर्स चेक करत चला. त्याच्यानंतर सेव्ह अँड क्लोज करायला विसरायचं नाही आहे.
आणि थोडसा वेट, सबमिट. परत एक नवीन कॉन्टॅक्ट क्रिएट करायचा आहे. परत काडे नावांनी कंपनीचे नाव आहे सिंटेल कॉर्प. दिलेला इथे दोन गोष्टी दिल्या आहेत, बिझनेस आणि बिझनेस फॅक्ट्स. याच्यामध्ये पण नंबर्स मध्ये गडबड व्हायला नको. सेव्ह अँड क्लोज, थोडस वेट, सबमिट. सपोर्ट फोल्डर मध्ये स्कूल फोल्डर आहे आणि त्याच्या आतमध्ये बुक नावाची फाईलला डिलीट करायची. सपोर्ट स्कूल आणि ह्या बुकला राईट क्लिक करून तुम्ही डिलीट करायचे. एस. एक टेबल इन्सर्ट करायचं आहे आपल्याला 5 रो आणि 2 कॉलमचे. 5 रो 2 कॉलम. ओके. आणि संपूर्ण टेबलच्या पार्श्वभूमीचा रंग बदलून आपल्याला ग्रीन करायचा आहे. तर आधी तुम्हाला टेबल सिलेक्ट करावं लागेल. तुम्ही असं पण करू शकता, नाहीतर असं प्रेस करून पण करू शकता. आणि टेबलला रंग देण्याचा पर्याय डिझाइन, शेडिंग आणि इथून तुम्हाला घ्यायचं आहे ग्रीन. ओके. कलर देताना असं तुम्ही नाव येऊ देत चला. सबमिट. पेज बॉर्डर काढून टाका म्हणून. तर पेज बॉर्डरचा पर्याय शोधायचा आहे. जर आपल्याला पर्याय माहित नसेल तर तुम्ही असं एक 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 चेक करू शकता. असं एक एक टॅबला जाऊन असं तुम्ही चेक करा, तर तुम्हाला आन्सर मिळेल. पेज बॉर्डर्स काढून टाकायचे, नन. ओके. हा एक क्वेश्चन असतोच. दिलेल्या डॉक्युमेंट मधील टेक्स्ट 4 कॉलम मध्ये स्प्लिट करायचा आहे. बघा, इथून सुरुवात झाली आहे या ठिकाणावरून आणि हा इथे संपत आहे. हे जे आपण टाईप केलेलं आहे एका कॉलम मध्ये आहे. याला स्प्लिट करायचं, तोडायचं आहे आपल्याला. तर लेआउट, कॉलम्स, मोर कॉलम्स, नंबर ऑफ कॉलम्स मध्ये तुम्हाला 4 करायचे आहे. ओके. तुम्ही बघा, हे माहिती तुम्हाला 4 कॉलम्स मध्ये दिसत आहे. दिलेल्या स्प्रेडशीट मध्ये जेव्हा तुम्ही वर्कशीट मध्ये स्क्रोल कराल तेव्हा पहिले 2 कॉलम्स विजिबल ठेवा म्हणते. तर स्क्रॉल करायचं आहे कॉलम्सला. ह्या सीटला आपण इकडे आता उजवीकडे घेऊन चाललो. बघा, ए आणि बी नंबरचा कॉलम तुम्हाला इथे दिसायला पाहिजे असं क्वेश्चनचं म्हणणं आहे. त्यासाठी तुम्हाला फर्स्ट 2 कॉलम्स म्हटलंय त्याने, तर तुम्हाला 3 नंबरच्या कॉलमला म्हणजे सी नंबरच्या कॉलमला सिलेक्ट करायचं आहे. व्ह्यू, फ्रीज पॅन्स आणि इथून पहिलाच ऑप्शन घ्यायचा आहे. आता तुम्ही स्क्रॉल करून बघा, तर तुम्हाला पहिले 2 ए आणि बी नंबरचे कॉलम्स नेहमी शो होतील. दिलेल्या स्प्रेडशीट मधील A1 ते D1, A1 पासून D1 पर्यंत सिलेक्ट करायचं आहे आणि याचं फॉर्मॅटिंग काढून टाकायचं आहे.
तर हा इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसतो क्लिअर फॉर्मॅटचा, म्हणजे याला जे काही सजावट केली आहे ते आपल्याला रिमूव्ह करायची आहे. A to Z वर पण एक कंपल्सरी क्वेश्चन आहे सॉर्टिंग वर. कॉलम सी म्हटलं त्यानं, तर कॉलम सी ला सिलेक्ट नाही करायचं आहे. कॅन्डिडेट आयडी पासून तुम्हाला असं प्रेस करून खिचावं लागेल. तर इथे तुम्हाला त्यांना सॉर्टिंग करायचं आहे Z to A प्रमाणे. तर हा पर्याय इथेच असतो होम मध्ये, A to Z. त्याच्यावरती क्लिक करा आणि इथे तुम्हाला घ्यायचं आहे Z to A. बाजूला क्लिक, सबमिट. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये दुसऱ्या स्लाइडची डुप्लिकेट करायची आहे. सेकंड स्लाइडला सिलेक्ट करा, स्लाइड शो, सॉरी, होम, न्यू स्लाइड, डुप्लिकेट सिलेक्टेड स्लाइड्स, सबमिट. स्लाइड नंबर 2 वरती बेसिक सायकल स्मार्ट आर्ट ग्राफिक्स घ्यायचं आहे. आधी 2 नंबरची स्लाइड सिलेक्ट करा. परत जर एखादा ऑप्शन तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला तो शोधण्याचा पर्याय करायचा आहे. आपल्याला बघायचं आहे स्मार्ट आर्ट. स्मार्ट आर्ट पर्याय तुम्हाला शोधावा लागेल असे, तर तुम्हाला तो मिळेल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे, नाव दिला असतो. बेसिक सायकल आहे, या बाजूला कॅटेगरीज दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सायकल नाव बघायचं आहे तुम्हाला. आणि सायकल्स मध्ये बेसिक सायकल असं एक 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 तुम्हाला बघायचं आहे. ओके. 2 ब्लँक स्लाइड घ्यायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर सर्व स्लाइड्सला रिपल ट्रान्झिशन अप्लाय करायचं आहे. ट्रान्झिशन, मोर ट्रान्झिशन, याच्यामध्ये तुम्हाला रिपलला शोधायचं आहे आणि अप्लाय टू ऑल, सबमिट. दिलेल्या ब्राउझरमध्ये फेवराईट लिस्ट मधून मॅप लिंक ओपन करा म्हणतो. तर आपल्याला पहिले आपला फॉर्म्युला लावा लागेल, मायक्रोसॉफ्ट एज, त्याच्यानंतर वेबसाईट, त्याच्यानंतर एंटर. ओके. मॅप्स google.com ओपन झाली. साईट ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला फेवराईट मध्ये ऍड करायचे असेल तर आपल्याला आधी कंट्रोल D प्रेस करावं लागतं. बरोबर आहे, कंट्रोल D. त्याच्यानंतर आपण कोणत्या नावाने ऍड करणार आहोत तो नाव टाईप करू आणि त्याच्यानंतर त्याला ऍड करू. ठीक आहे, आता ते फेवराईट मध्ये ऍड झाले. त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट एज जो सुरू केला होता त्याला आपण बंद करणार आणि परत सुरू करणार. मायक्रोसॉफ्ट एज पुन्हा ओपन करा. त्याच्यानंतर फेवराईट साठी कंट्रोल-Shift-O बटन प्रेस करू शकतो आपण आणि मॅप नावाच्या लिंकवर क्लिक करून त्याला ओपन करू शकतो. त्याचा करेक्ट आन्सर आहे हे 2 नंबर. किंवा आपण ही पहिलीवाली स्टेप फॉलो केली असतो तरी आपल्याला आन्सर मिळालं असतं. मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा, वेबसाईट टाईप करा, एंटर. जे पहिल्या ऑप्शन मध्ये नाही आहे, 2 नंबरच्या ऑप्शन मध्ये आहे, 3 नंबरच्या ऑप्शन मध्ये पण नाही आहे आणि 4 नंबरच्या ऑप्शन मध्ये पण नाही आहे. ओके. दिलेल्या मेलबॉक्स मधून तुम्ही साइन आउट कसे व्हाल म्हणते. मायक्रोसॉफ्ट एज ओपन करा, ऍड्रेस बार मध्ये google.com टाईप करा. ओके, हा बरोबर आहे. पण मेलबॉक्स ओपन करण्यासाठी जीमेल ऑप्शन वर क्लिक करा, हे पण ठीक आहे. बट आपण साइन इनच झालेलं नाही आहोत, तर साइन आउट कसं होणार. लॉग इन करून मेलबॉक्स ओपन करा. ठीक आहे, लॉग इन करा म्हणते इथे. लॉग इन करणे म्हणजेच साइन इन करणे. लॉग इन करून आपला मेलबॉक्स ओपन झाला आहे.
गुगल अकाउंट हा वरती बघा आपल्या नावाचा पहिला अक्षर दिसतो, याच्यावरती क्लिक करा म्हणतो आणि याच्यामधून तुम्हाला साइन आउट ह्या ऑप्शनवर क्लिक करा म्हणते, हा साइन आउट खाली. ठीक आहे, बरोबर आहे. आपल्याला सेटिंगला जायची गरज नाहीये. जीमेल ऑप्शनवर क्लिक करा म्हणतो, पण साइन इन करायचं दिलेलं नाही आहे इथे. तर मग याचे करेक्ट आन्सर आहे हे. तर स्क्रॉलिंग बरोबर व्यवस्थित बघून घ्यायचं. टास्क ऍड करायची आहे. मीटिंग विथ क्लायंट 7 क्लोज. थोडं वेट करा, सबमिट करा. परत एक टास्क क्रिएट करायची आहे आपल्याला. न्यू आयटम्स टास्क. टाइप केलेलं बरोबर आहे का चेक करून घ्यायचं. 7 क्लोज, सबमिट. हार्डवेअर फोल्डर मधून फाईल नाव मॉनिटर नावाची फाईलला कॉपी करायची आहे. हार्डवेअर मॉनिटर फाईल मिळाली, हिला कॉपी केलं, कलर अदर मध्ये पेस्ट करायचं आहे. कलर अदर पेस्ट. हा, याच्यामधून एक क्वेश्चन असतात. अशा प्रकारचं जर टेबल आहे तुमच्या समोर, तर याचं उत्तर फक्त डेव्हलपर मध्ये असतं. काय म्हणतो, दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये पिक्चर सेल, हा बघा पिक्चर लिहिलेला आहे, हा पिक्चरच्या नंतरचा सेल हा आहे. इथं घ्यायचे आपल्याला पिक्चर कंटेंट कंट्रोल, हे तुम्हाला मिळेल डेव्हलपर या टॅब मध्ये. एवढ्या भागामध्ये तुम्हाला ते शोधायचं असतं. पिक्चर म्हटलं तर हा पिक्चरचा ऑप्शन दिलेला आहे इथं. बाजूला क्लिक, सबमिट. एक वर्कशीट दिलेली आहे ज्याच्यामध्ये M6 to M12, M6 म्हटलं तर हे एवढ्या भागाची आपल्याला टोटल काढायची आहे. पहिल्या ठिकाणी क्लिक करा आणि इथं समचा फॉर्म्युला घ्यायचा आहे आपल्याला होम मधूनच, आणि त्याच्यानंतर कीबोर्ड वरून एंटर बटन प्रेस करायचे. तुम्ही बघा बाकीच्यांचे टोटल ऑटोमॅटिकली निघाले. नाही निघालं असतं तर मी असं सिलेक्ट करून ऑटो फिल केला असता. योग्य फंक्शनचा वापर करून सर्व विद्यार्थ्यांचे इंग्लिश विषयाचे एकूण मार्क्स G23 मध्ये काढायचे आहेत. G23 ला जाण्यासाठी तुम्ही इथं टाईप पण करू शकता G23, एंटर. तुम्ही बघू शकता डायरेक्टली आपण G23 वर गेलेले आहोत. सेम इथे ऑटो समला जायचं आहे. तुम्ही इथे एक गोष्ट नोटीस करा बघा, काही कम्प्युटर वरती इथे ऑटो सम नाव दिसत होता, इथे फक्त सिम्बॉल दिसत आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला फक्त क्लिअर फॉर्मॅटचा सिम्बॉल दिसत आहे. काही कम्प्युटर्स वरती इथे तुम्हाला डायरेक्टली नाव दिसतो. म्हणून आम्हाला तुमचं सांगणं राहतं की तुम्ही रोजच्या रोज वेगवेगळ्या कम्प्युटर वरती बसत चला. हा तोच एक उद्देश होता सांगण्याचा. इथं आपल्याला काढायचं होतं एकूण मार्क्स, सम, एंटर. अतिरिक्त स्लाइड ऍड करा म्हणते. तर इथे दिल्या नाही आहेत किती स्लाइड घ्यायचे असतात. तर आपण इथे 4 स्लाइडच्या नंतर दिसलं पाहिजे होते. 34 स्लाइड 4 सेकंदानंतर. तर आपण इथे थोड्याशा जास्त स्लाइड घेऊ आपण.
ओके. त्याच्यानंतर इथं कन्फ्युज होण्यासारखं काही नाहीये. स्लाइड शो रन करताना चौथी स्लाइड आपोआप 4 सेकंदानंतर दिसेल म्हणते, अशा प्रकारे दाखवा. तिसऱ्या स्लाइडला टाइम इफेक्ट अप्लाय करा. त्याच्यानंतर प्रश्न सोडवायच्या पहिले पूर्ण क्वेश्चन्स रीड करा, त्याच्यानंतरच सोडवा. कारण की काय होतं, कधी कधी असा अर्धा क्वेश्चन्स खाली लपलेला असतो. पूर्णपणे रीड करा. स्लाइड नंबर 3 ला सिलेक्ट करायचं आहे आणि त्याला टाइम इफेक्ट अप्लाय करायचा आहे 4 सेकंड्स. ट्रान्झिशन्स माउस क्लिक काढा, आफ्टरला सिलेक्ट करा आणि याला करा 4 सेकंड्स. ओके. ऍड्रेस बार मध्ये hotmail.com करा, टाइप करा आणि साइन इन करा. नाही, पहिले आपल्याला मायक्रोसॉफ्ट एज ओपन करायचं आहे, वेबसाईट टाइप करायची आहे, एंटर बटन प्रेस करायचं आहे. ओके, मिळाला आपल्याला आन्सर. बाकीच्या गोष्टी चेक करायची गरजच नाही, इथं एंटर बटन मिसिंग आहे. त्यावाला स्टेपला पाठच करून घ्या तुम्ही. एम एस आउटलुक मध्ये काय क्रिएट करायचं, आपल्याला एक अपॉइंटमेंट क्रिएट करायची आहे. न्यू आयटम्स, अपॉइंटमेंट, आणि इथे टाइप करायचं आहे तुम्हाला मीटिंग विथ MLA. मीटिंग विथ MLA 7 डिसेंबर 15 सुरुवात आहे. 7 डिसेंबर 15, बाजूला क्लिक. त्याच्यानंतर कधी कधी टायमिंग पण दिलेली असते, सकाळी 8. सकाळ म्हटलं तर 8 AM करायचे आहेत आपल्याला. 8 AM. ओके, एकदा चेक करून घ्या सगळं व्यवस्थित झालंय का. त्याच्यानंतर याला करा सेव्ह अँड क्लोज. आणि याला करा सबमिट. ओके, आपले 35 पण प्रश्न सोडवून झालेले आहेत. एंड एक्झाम. ओके, तर तुम्ही बघू शकता इथं आपल्याला 35 पैकी 35 मार्क्स मिळालेले आहेत. तर याच पद्धतीने तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. पेपर सोडवताना आपसमध्ये बोलत जाऊ नका, तर तुमचं पूर्ण लक्ष पेपरकडे असेल आणि तुम्हाला व्यवस्थित मार्क्स मिळतील. हे झाल्याच्या नंतर तुमच्यासाठी आम्ही थेअरीसाठी हा एक सेपरेट डेमो बनवलेला आहे, हा सुरू करायचा आहे. लॉग इन, टेस्ट द्या ऑनलाईन, आणि हे प्रश्न पण तुम्हाला सोडवायचे आहेत. आता तुमचा याचा अभ्यास झाला नसेल तर इथं करेक्ट आन्सर पण सांगतो. त्याचे करेक्ट आन्सर ईमेल आहे, पण मी जीमेलला क्लिक केलं तर बघा त्याने इथं करेक्ट आन्सर सांगितलेलं आहे. काय करत नाही, क्वेश्चन वाचा, त्याच्यानंतर करेक्ट ऑप्शन वाचा समोर नंतरच. तर अशा प्रकारे हे क्वेश्चन्स पण तुम्हाला सोडवायचे आहेत. अशा पद्धतीनं प्रश्न घ्यायचा, करेक्ट आन्सर वाचायचा आणि त्याच्यानंतरच सामोर जायचं. जरुरी नाही आहे की 30ही प्रश्न सोडवून झाले पाहिजेत. असं प्रत्येक ऑप्शन तुम्हाला परफेक्ट यायला पाहिजे. अशी परफेक्टनेस पाहिजे. तशा पद्धतीने तुम्हाला हे क्वेश्चन्स पण सोडवायचे आहेत.
भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.